आता या आपल्या लढ्यामध्ये म्हणजे हा न्यायाचा लढा आहे, अतिशय क्रूररित्या ही हत्या झालेली आहे। याच्यात बाबा प्रत्येक क्षेत्रातला माणूस आपल्याला, जसं की तुम्ही आता संप्रदायाचं तुम्ही सांगितलं, तसंच राजकीय नेते आहेत या न्यायाच्या भूमिकेत, सामाजिक आहेत, संप्रदायातले आहेत। तर ते जर कुठं न्यायाच्या भूमिकेत असले आणि त्यांना जर कुणी जातीवादी म्हणत असेल तर तो एक विषय चांगला गांभीर्याने लक्षात घ्या। पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत विविध लोकप्रतिनिधी आहेत, जिल्ह्यातलेच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरचे, अख्ख्या महाराष्ट्रातले सगळे लोकप्रतिनिधी, तुमची पोलीस यंत्रणा सगळी या न्यायाच्या भूमिकेत आहे आणि न्याय मागत आहे। तर त्याच्यामध्ये त्या लोकप्रतिनिधीला जर जातीवादी म्हणण्यात आलं तर मग न्यायाच्या दिशेने येणारे ते लोक परत येतील का न्यायाच्या भूमिकेत? नाहीत येणार। तर ती सुद्धा गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे। हे पहिल्या दिवसापासून आज 54 दिवसापर्यंत जे लोकप्रतिनिधी आहेत, जिल्ह्यातले नव्हे तर सगळ्या बाहेरचे, हे देशमुख कुटुंबियाच्या न्यायात आहेत, त्यांना देखील न्याय मागतायत, त्यांना देखील तुम्ही चुकीचं ठरवलं नाही पाहिजे अशी माझी विनंती आहे। एक दोन शब्द वैभवी बोलेन तुम्हाला। जातीवाद न करता सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी देशमुख कुटुंब आपल्या गडावर आलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।